बाबा, ही माळ मी किती वर्ष घालतोय मला बी ठाव नाही. आनंदात असलो तर देवाची आठवण करून द्यायची, संकटात असलो तर धीर द्यायची. आजपासून ही माळ तुझ्याकडे. आम्ही शिव आहोत. आदिशक्तीने ज्यांच्यावर संहाराचे दायित्व सोपवले आहे ते शिव, अर्थात साक्षात महादेव आहोत आम्ही. हा काय प्रकार आहे? तुला महादेव माहित नाहीत? नाही. कोण महादेव? जसे असुर असतात तसेच देव बी असतात. देवांनीच या विश्वाची निर्मिती केली आहे आणि सांभाळवी करतात. आणि मी बी तसाच एक देव आहे जे या विश्वाचे रक्षण करतो आहोत. काय ग, हसायला काय झालं? तुझं म्हणणं हाय तू जग बनवलंयस आणि त्याचं रक्षण बी तुलाच करायचंय. पण ह्यो जो कोण देव हाय तो जगाला वाचवायचं सोडून वनात काय फिरतोय? मी आता पहिल्यांदाच ऐकते हे समज. काही पण सांगू नकोस. मग तुला काय वाटतं, ही सृष्टी कोणी बनवली असेल? ही सृष्टी बनवायला कशाला पाहिजे? ती होती की आधीपासून. हे बघ, हे तू बघ. हे सृष्टी देव मला काही बी कळना. तू मला आपल्या माणसांची गोष्ट सांग. ती लगेच कळतात आणि समजायला बी सोपी असतात. परिणिके, माणसांची गोष्ट तर अधिक गुंतागुंतीची असते. पण ठीक आहे, मग मी तुला राजकुमार आणि राजकुमारीची गोष्ट सांगतो. हो, चालतंय चालतंय. तुळजाताई, तुला ऐकू येतंय का ग? मला झोप येत नव्हती. मला झोपी जायला गोष्ट लागते ना. पण मला आज गोष्ट सांगायला कोणीच नाही. आईकडे गेले होते पण ती मलाच ओरडली. पण माताई बी कुठं दिसाना झालीये म्हणून तुझ्याकडे आले. मला गोष्ट सांग की. आंबा, झोप बरं आज शांत. आम्ही आज जरा थकलोय. मोठी नको सांगूस, छोटी सांग, पण सांग. आंबा, हट्टीपणा करू नको ग. तू करतेस तेव्हा चालतो हट्टीपणा? मी केव्हा केलाय? रागवून हट्ट करून स्वतः खोलीत जाऊन बसलीस आणि मला हट्टी बोलतेस. बरं ठीक आहे. काय सांगू तुला? एका राजकुमार आणि एका राजकुमारीची गोष्ट सांग. बरं ठीक आहे, ऐक मग. हा. हा ताई, मी ऐकते, तू सांग. एक होती हिमालयाची कन्या, नाव तिचं पार्वती. पार्वतीच्या मनात एका राजकुमाराची प्रतिमा होती आणि त्या राजकुमाराचं नाव होतं शिवा. पार्वतीने शिवाला कधीच पाहिलं नव्हतं, पण तरी तिचं मन शिवाकडे ओढलं जात होतं. आणि शिवा, त्याला तर या सगळ्या गोष्टींची कल्पनाच नव्हती. तो आपल्या जगात, आपल्या विश्वात मग्न होता. पण पार्वतीचा विश्वास दृढ होता. तिला वाटायचं की एक दिवस शिवा तिच्या आयुष्यात नक्की येईल. मग एक दिवस तिने ठरवलं की वाट पाहायची नाही, स्वतःच आपल्या नियतीपर्यंत पोहोचायचं. आणि त्यासाठी तिने घोर तपश्चर्या सुरू केली. दिवस गेले, महिने गेले, वर्ष गेली. ऊन, वारा, पाऊस कशाची बी पर्वा न करता ती आपल्या संकल्पावर ठाम राहिली. कारण तिच्यासाठी तो फक्त राजकुमार नव्हता, तो तिचा ध्यास झाला होता. आणि मग एक दिवस आला जेव्हा त्या तपश्चर्येने संपूर्ण सृष्टीचं लक्ष वेधून घेतलं.
कारण काही प्रेमकथा भेटीने सुरू होत नाहीत, त्या प्रतीक्षेने सुरू होतात. आणि शिवा आणि पार्वतीचा विवाह झाला. तपश्चर्येने थेट विवाह कसा झाला, मध्ये काय झालं विचारलं नाही संबा. लगीन तर तुझं आणि पार्वतीचं झालं ना, मग तुळजा कुठं आहे? आणि ही तुळजा कोण? हे बघ, आज पुरतं एवढं बस. बाकीचं आपण उद्या बोलू. खूप उशीर झालाय, झोप आता. असं कसं? हे बघ, मी आज तुझी एक अट मान्य केली की नाही, मग तू पण माझी एक अट मान्य करायची. आता झोप. ठीक आहे. आता मी काय बोलणार, झोपायचं तर झोपूया. मग तू बी झोपा, रडत बसू नकोस. उद्या गोष्ट पूर्ण कर. हो, झोप आता. जर आमच्या प्रेमाची गोष्ट इतकी सुंदर होती, तर नियतीने तिच्यात हे विरहाचं पान का लिहिलं असेल? आणि जर हा विरह आमच्या प्रवासाचा शेवट नसेल, तर नियती आम्हा दोघांना नेमकं कुठे घेऊन चालली आहे? हे काय? ह्या कलशातील सुवर्ण कण तर वेगाने कमी होत चालले आहेत. कमी होत नाहीये मूळमाया, त्यांचा प्रवास पूर्ण होतोय. अर्थात तुळजाच्या आयुष्यातील हा योग संपत आला आहे. मनुष्याच्या प्रारब्धातील भोग कधीच संपत नाही, पण त्या भोगांचे काही ऋतू असतात, काही योग असतात. तुळजाने तिच्या वाट्याचा हा योग पूर्ण केला आहे. आता तिच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू होणार आहे. ही येणारी पहाट तिच्यासाठी केवळ नवी सकाळ नसेल, ती एका नव्या प्रवासाची सुरुवात असेल. हे सुवर्ण कण त्याच परिवर्तनाचे संकेत आहेत. कोणीतरी येत आहे. कोण? कधी कधी नियती प्रश्न सोडवत नाही. ती अशी व्यक्ती समोर आणते जी आपल्याला पुन्हा स्वतःकडे पाहायला भाग पाडते. जसं पहाटेचा पहिला किरण अंधाराला त्याचा खरा आकार दाखवतो, तसाच एक जिव्हाळ्याचा हात तिला तिच्या कर्तव्याची आठवण करून द्यायला येत आहे. तिचं भविष्य बदलण्यासाठी नाही, तर तिच्या प्रारब्धाच्या गणितात लपलेलं उत्तर तिला वाचून दाखवण्यासाठी. तो येत आहे.
कुठं होता? अगं तुळजाला शोधत गाव फिरलो, पण ती कुठं बी गावली नाही. मग कळलं ती महालात परत आली आहे. कुठं आहे ती? कशी आहे? बरी आहे ना? व तिला काय झालंय? देवी आहे ती, तिला कधी काय होतं का? ग असं का बोलतीयस तू? आता काय सांगू मी तुम्हाला, हाताबाहेर गेली आहे आपली पोर. अगं काय झालंय मला नीट सांग. जगदंबा, दार उघड. जगदंबा, तुळजा, काय अवस्था करून घेतली आहे स्वतःची? तुझ्या आईनं सांगितलंय मला समजा. माझ्याकडून काहीतरी चूक झाली असणार. मी माझ्या जगदंबाला असं वाढवलं नाही. ही जी माझ्या पुढे उभी आहे ना, ती माझी जगदंबा नाहीच. माझी जगदंबा संकटाच्या डोळ्यात डोळे घालून बघायची. आणि ती जगदंबा स्वतःच्या अश्रूंपासून लपून बसली आहे. अगं तुझ्या साहसानं कित्येकांना बळ मिळतं, आणि तीच माझी पोरगी स्वतःच्या मनाला हरून अशी बसली आहे. मग काय करू बाबा? मला काहीच समजेन असं झालंय. जो कोणी येतोय आणि म्हणतोय मी चूक केली. बाबा, मी खरंच मोठा अपराध केलाय का? मी जे काही केलंय ते माझ्या लेकरांसाठी केलंय, पण हे कोणालाच मान्य नाही. बाबा, मी रोज स्वतःला समजावून सांगतेय, पण प्रत्येक वेळी तोच प्रश्न समोर उभा राहतो की जर मी हा निर्णय घेतलाच नसता तर. आता मी फक्त वाट पाहते की कधी तो दिष्टस्तंभ जळेल आणि त्या महिषासुराचा अंत होईल. कारण आता माझ्या आयुष्यात उरलं तरी काय? ज्या स्वप्नासाठी मी वर्षानुवर्ष जगले, ज्या विवाहाची डोळ्यात प्राण आणून वाट पाहिली, ते स्वप्नच नियतीने आखलेल्या एका उद्दिष्टाच्या आगीत राख झालं. राख म्हणजे शेवटाची खून नसती. राख म्हणजे एका अध्यायाचा अंत आणि नव्या अग्नीची चाहूल असते. तू देवी आहेस, तुला माहितच असेल. अग्निपक्षी तो राखेतून जन्म घेतो म्हणे. बाबा, तुम्हाला काय सुचवायचे? तुला खरंच असं वाटतं की तुझ्यासाठी महिषासुराचा अंत सोडला तर बाकी काही बी राहिलं नाही? चल चल माझ्या संग. बघ, देवी आई धावणे आमच्या मदतीला. देवी आई, या सगळ्यांकडे बघ देवी आई, लोकांना किती त्रास होतोय.
आम्हा सर्वांच्या मदतीला धावून ये. ये ग देवी आई ये. आई राजा देवी आई आमच्या मदतीला धावून ये तू. तुझ्यासाठी ते युद्ध हे एकमेव ध्येय राहिलंय असं म्हणत होतीस ना तू. मग हे काय? बघ, उघड्या डोळ्यांनी बघ, हे समधे इथं तुझ्या पायी आले आहेत. कुणी न्यायासाठी आक्रोश करत आहे, कुणी शेवटची आशा घेऊन तुझ्या दारात आला आहे, कुणी संकटाच्या अंधारात हरवलाय आणि तुझ्याकडे प्रकाश मागताय. आता मला सांग, तुझ्या विरहापेक्षा यांचं दुःख मोठं नाही का? तुझ्या एका अश्रूपेक्षा हे हजारो अश्रूंना काहीच मोल नाही का? आणि त्यांनी जर तुला आधार मानला असेल तर ही तुझी जबाबदारी नाही का जगदंबा? महादेवांच्या बाबतीत जे काही झालं ते तुझं वैयक्तिक दुःख होतं. ते मोठं आहे, मान्य आहे मला. पण त्या दुःखापायी तू तुझं आयुष्य थांबवणार आहेस होय? तुझं खरं कर्तव्य आजही तुझी वाट पाहत उभं आहे. रतीच्या शापामुळं पार्वती गर्भ वाढवून आई होऊ शकली नाही, पण तीच पार्वती आज तुळजा बनून संपूर्ण जगाची आई झाली आहे. एका लेकराला जन्म देणं हे मातृत्वाचं रूप असतं, पण हजारो दुःखी जीवांना आधार देणं हे मातृत्वाचं सर्वोच्च रूप असतं. त्वरिता म्हणून तू हे याआधी केलं आहेस, आता ते पुन्हा सिद्ध करायची वेळ आली आहे. नियती आज तुझ्याकडे पत्नी म्हणून नाही तर आई म्हणून पाहत आहे. आई ग, आई, दिव्या आई, आई ग, आई, काय ग, काय झालं? आई, अरे अरे हिला पुढे घेऊन या. आई, मदत कर ग, आता सोसना ग, आई, आई, ये ग, आई, मदत कर ग. अगं बाई, तिच्या पोटात कळा येत आहेत वाटतं. आई, मदत कर ग. देवी आई, काहीतरी मदत कर देवी आई. शांत व्हा. यांना महालात घेऊन या. पद्मा, तामसी, लवकर प्रसूतीची तयारी करा. काय हो, तिची प्रसूती व्यवस्थित होईल ना? तू नका काळजी करू. अगं देवी आई आहे ना, ती समजे व्यवस्थित करील बघ. आई, आई, या वेदना सहन होत नाही ग. आई,
बाबा, आम्ही स्वतःच्या दुःखात इतके हरवलो होतो की आम्ही आमच्या खऱ्या कर्तव्यापासून दूर गेलो होतो. परंतु ह्या एका नव्या जीवाला जन्म देताना आम्हाला जाणवलं, आई होणं म्हणजे केवळ जन्म देणं नाही, तर कोणाच्या तरी आयुष्याला नवी आशा देणं. आज एका बाळाचा जन्म नाही झाला, आमच्या कर्तव्याचाही पुनर्जन्म झालाय. आणि बाबा, आता आम्हाला आमचा मार्ग स्पष्ट दिसतो. नियती तुला अशा रस्त्यावर घेऊन चाललीये जिथे तुझ्या एका त्यागातून हजारो जीवांचं कल्याण होणार आहे. कारण तुझ्या जन्माचा शेवटचा अर्थ एकच आहे, जनकल्याण. धीर धर बाळा, आई तुझा हात कधीच सोडणार नाही. आजपासून आमचं दुःख नंतर, जनकल्याण आधी. ह्याने आज आम्हाला आठवण करून दिली की स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता असते. आणि आजपासून ह्या लेकरांची हाक आधी. जनकल्याण, 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 जनकल्याण. आई तुळजा भवानीचा, आई तुळजा भवानीचा, आई तुळजा भवानीचा, आई तुळजा भवानीचा. आई राजा, आई राजा, आई राजा, आई राजा, आई राजा, आई राजा. आई तुळजा भवानीचा, आई तुळजा भवानीचा. गेले किती दिवस आपण देवी आईच्या दर्शनासाठी महालात जात होतो, पण देवीचं काही दर्शनच होत नव्हतं. पण मला खात्री होती की या वेळेला तुझी इच्छा नक्कीच पूर्ण होणार. तुम्हाला आपल्या समजात गोष्टींची खात्री असते बघा. कारण सुनंदा, तुझ्यावर आणि तुझ्या भक्तीवर जास्त विश्वास आहे. तुमचं आपलं काहीतरीच. चला आता. महाराणी आल्या का? झालं का दर्शन करून? नाही म्हणजे अजून 2-4 मंदिर बाकी होती की? सासूबाई, अहो मी जाण्यापूर्वी समधी काम उरकून गेले होते. वय वय वय, दिसतंय की समद. घरात धूळ पडलीये, जनावराला वैरण द्यायचे, भांडी घासायचे, अंगण झाडायचंय, पण बाई साहेबांना देवी आईच्या दर्शनाची घाई. गाई, असं कशा पायी बोलतेस तिला? तू का बस, तुला काय दिसणार रे? बायकीचं कौतुक करायचं सोडलं तर तुला दुसरं काय काम असतं का? काय काय टवळे, हा? काय मिळालं का तुला देवी आईचं दर्शन करून? देवी आई येणार आहे का घरात काम करायला? सासूबाई, तुम्हाला जे काय बोलायचं ते मला बोला. माझ्या देवी आई बद्दल असं नका बोलू. आता वर तोंड करून मला बोलतेच होय? अगं माझं नाव कमला आहे, कमला. हे केस काय उन्हानं पांढरं झालं नाही तर. चल, घरातली कामं किती पडल्यात, चल बघ. निघतेस ना वा? चल निघ. काय
कशापायी एवढं बोललीस तिला? ती पुन्हा येऊन समधी कामं करणारच होती ना वना. ते गप, बायकोचा बैल झालाय नुसता. ती म्हणली की निघाला बैल आपलं तिच्या माग. अगं आई, काय आई म्हणतोस रे? तिला काय सोनं लागलंय होय? अरे किती वर्ष झाली लग्नाला, अजून एक लेकरू दिल नाही ह्या घराला. अगं आई, असं कशापायी बोलतीयस? मी का खोटं बोलते? अरे बायकाचा जन्म चूल आणि मूल हेच खरा असतो या. चूल तर हिला नीट सांभाळायला येत नाही आणि मूल हिच्या नशिबात नाही. आई, बाद झाला. या सुनंदाची काय चूक आहे? आणि अरे चूक चूक म्हणजे काय? कोणाची चूक आहे मग? हा? अरे सारा गाव बोलतोय, तरी बी तुम्हा दोघाला फरक पडत नाही. माझ्या खुशीत नातवंड खेळायच्या वयात मी अजून वाटच बघते. अरे हिला देवीला जायला येळ हाय, उपास करायला येळ हाय, नवस बोलायला येळ हाय, पण माझ्या घराला दिवा पेटवायला हिच्या नशिबात नाही. म्हणावं ना त्या देवी आईला, हा? एखादं लेकरू पदरात दी म्हणावा, पण नाही. देवी आईचे दर्शन करतीया आणि उपास करतीया. हा, दे म्हणाव की एखादं लेकरू. देवी, ह्या जगातल्या प्रत्येक लेकराची आई म्हणून घेतेस तू. मग माझ्या नशिबीच मातृत्वाची ही ओढ का लिहिलीस ग? म्या इतकी वाईट आहे का की मला आई म्हणणार एक लेकरू सुद्धा मिळू नये? बाबा, मी स्वतःच्या दुःखात इतकी हरवून गेले होते की माझ्यासाठी किती मोठं कार्य अजून बाकी आहे याचा क्षणासाठी आम्हाला विसर पडला होता. माझंच मला आश्चर्य वाटतंय. यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे पुरी? मानवी देहाबरोबर मानवी मन बी मिळालं आहे तुला. ते प्रेमात हरवतं, विरहात तुटतं, दुःखाच्या ओझ्याखाली दबून जातं. आणि त्यात काही वाईट नाही बरं का. उलट ह्या लोकांच्या वेदना फक्त तुला दिसणार नाही, तू त्या जगशील. त्यांचे आक्रोश तुला ऐकू येतील, त्यांच्या जखमा जाणवतील. कदाचित हे मला पुन्हा कळायला वेळ लागला असता, पण बाबा, तुम्ही आम्हाला लगेच आमच्या वाटेवर घेऊन आलात. देवतांचं माहित नाही, पण मी बाप आहे तुझा. मनुष्य म्हणून माझं बी काहीतरी अवतार कार्य असेलच ना. बापाचं काम काय? लेक अंधारात हरवली तर तिच्या हातात दिवा द्यायचा, बस. आणि बाबा, तुम्ही तेच केलं. तुला मार्ग दाखवता दाखवता मला बी मार्ग सापडला पुढे. तुला सांगता सांगता माझ्यात बी बदल व्हायला लागले. आता माझं ध्येय एकच, गावोगाव फिरायचं आणि तुझा महिमा सांगायचा. ज्यांना आशा नाही त्यांना आशा द्यायची. बाबा, ही माळ मी किती वर्ष घालतोय मला बी ठाव नाही. आनंदात असलो तर देवाची आठवण करून द्यायची, संकटात असलो तर धीर द्यायची. आजपासून ही माळ तुझ्याकडे. पण बाबा, तुम्ही आमच्या सोबत असालच ना? मग ह्याची काय गरज आहे? अगं वेडाबाई, बाप आपल्या लेकीला सोडून कधीच कुठेच जात नसतं. कधी मनात धुकं दाटलं, कधी तुला वाटलं की तू एकटी पडली आहेस, तर ही माळ हातात घे. तुला जाणवल की तुझा बाप तुझ्या बरोबर आहे म्हणून. आणि जर मला प्रत्यक्ष तुमची गरज असेल तर? असंच येईन की परत. तू हाक मारायचा अवकाश फक्त. मग बाबा, काही दिवस अजून थांबा ना. मला थांबवू नगस पोरी. प्रत्येक जन्मात मला वडिलांचं भरभरून सुख मिळालं असं नाही. आता या जन्मात मिळालंय तर तेही निघून जातंय. मी आता तुला काय सांगितलं? ध्येय गाठायचं असेल तर कशा ना कशाचा त्याग करावाच लागतो. समुद्र गाठायचा म्हणून नदी डोंगराचा सहवास सोडते, पण डोंगर नदीवरचं प्रेम सोडत नाही. बाबा,
म्या बी माझ्या ध्येयासाठी लेकीचा सहवास सोड, आणि त्याही पेक्षा मोठी गोष्ट, भक्त म्हणून माझ्या देवाचा मिळणारा सहवास तो लोकांना वाटायला चालला. मला जाऊ दे. बाबा नाही. लेक जन्माला आली म्हणजे फक्त ती मोठी होत नसती, बाप बी तिच्या बरोबर मोठा होत असतो. तुला वाढवताना म्या बी माणूस व्हायला शिकू.